शिवसेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अजितदादा नसताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. तुम्ही देखील सभागृहामध्ये उपस्थित होतात. कशा पद्धतीने तुम्ही अर्थसंकल्पाचं विश्लेषण कराल, काय सांगाल? सर्वप्रथम मी अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन करतो. गेले अनेक वर्ष अजितदादा या सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत होते, त्यामुळे अर्थसंकल्पाच्या आजच्या दिवशी त्यांची आठवण साहजिकच आम्हा सगळ्यांना येत होती. आजचा जो अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, तर आपण बघितलं तर मागच्या वर्षापेक्षा फक्त 70-80 हजारने या बजेटची साईज तेवढी वाढलेली आहे. आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट द्यायला पाहिजे होती, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे होता, परंतु कर्जमाफी दिली त्यात अनेक अटी त्यांनी घातलेल्या आहेत आणि अटीमुळे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळणार आहे का आणि तुम्ही कितपर्यंत हे पूर्ण करणार आहात याची कुठची त्यामध्ये तारीख टाकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये पुन्हा उदासीनताच येणार आहे. दुसरं म्हणजे जे मोठमोठे प्रकल्प हे दाखवलेत त्याच्यामध्ये रस्ते असतील, मेट्रो असेल, म्हणजे शहरी भागाचा विकास करत असताना कॉन्ट्रॅक्टरना कसं काम मोठ्या प्रमाणात दिलं जाईल याची मात्र दक्षता घेतली गेलेली आहे. ग्रामीण भागातील 1000 वस्तीचे जे रस्ते सिमेंटीकरण करून जोडण्याबाबतचा जो मोठा प्रकल्प जो गावातील आमच्या खेडूतांना फार मोठा आशावादी वाटतो आहे. खऱ्या अर्थाने सिमेंट फॅक्टरी या देशामध्ये ज्यांची आहे त्या कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये काम दिलं गेलं पाहिजे, ते सिमेंट या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे, म्हणून ही योजना आणली की काय असा देखील प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे. थोडक्यात म्हणजे असं आहे की जुन्या योजना नव्याने दाखवून त्याला वर्क देऊन वेगळी असं महाराष्ट्रासाठी आपण काहीतरी पंचामृतापेक्षा वेगळं 4 खांबी अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करून महाराष्ट्र विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने एक वेगळं पाऊल आपण उचलतोय हे दाखवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात आहे. पण महाराष्ट्राच्या गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या नशिबात नेमकं काय येणार आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल किंवा त्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा झाल्या. त्याचसोबतच मुंबईला मेट्रोच्या अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचसोबत जो अटल सेतू आहे तो अटल सेतू नवी मुंबईपर्यंत कशा पद्धतीने जोडला जाईल, त्याचसोबतच एअरपोर्टपर्यंत कशा पद्धतीने जोडला जाईल, अशा पद्धतीने मुंबई, नवी मुंबई आणि MMR रिजनमधल्या भागातील काही गोष्टींच्या घोषणा ज्या आहेत त्याच्या अर्थसंकल्पामध्ये या घोषणा मागच्या अर्थसंकल्पात देखील होत्या, त्याच पुन्हा नव्याने करण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जी कामं दाखवली गेलेली आहेत ती केवळ तिकडे असणाऱ्या ठेकेदारांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळावं या दृष्टीने आहेत. महाराष्ट्रातली बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मोठ्या होणाऱ्या ज्या पद्धतीच्या आत्महत्या त्या रोखण्यासाठी कोणती योजना आपण करणार आहात, त्या ठिकाणी दिलेली कर्जमाफी ही देखील केवळ शेतकऱ्यांना दाखवलेलं आमिष आहे. खऱ्या अर्थाने सातबारा कोरा होतच नाही आहे. आरोग्य व्यवस्था आपण कशी सुधारणार आहोत, अनेक त्रुटी आहेत. MSEBमधल्या अनेक त्रुटी आहेत. म्हणजे पूर्ण राज्यामध्ये आपण जर बघितलं तर जसं काय सुजलाम सुफलाम आहे आणि राज्य एका वेगळ्या दिशेने जातं आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे, वास्तवता तशी नाही आहे. मोठ्या प्रमाणात घोषणा झालेल्या आहेत, परंतु पैशांची तरतूद कुठून करणार याबाबतची साशंकता विरोधकांकडून वारंवार जे बजेट होतं त्यापेक्षा मला वाटतं 70-75 हजारनेच ही साईज वाढवलेली आहे. आता पैसे कुठून येणार हा खरा भाग आहे, कारण 9 लाख कोटीचं कर्ज आहे, 1 लाख कोटी आणखी वाढलेलं आहे. त्यामुळे कर्जाच्या खाईत गेलेला महाराष्ट्र उत्पन्नाचा स्रोत वाढवणार कसं? आज आपण बघितलं असेल गाड्यांच्या खरेदीवरती पैसे वाढलेले आहेत, दारूवरती आपण पैसे वाढवलेले आहेत, या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून शेवटी लोकांच्या खिशातूनच पैसे काढण्याचं काम चालू आहे ना, दुसरं उत्पन्नाचा स्रोत का आपल्याकडे? लाडक्या बहिणींसंदर्भात वारंवार तुम्ही प्रश्न निर्माण केलात, परंतु आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की तरतूद आहे, परंतु आकडेवारी त्यांनी सांगितली नाही. वारंवार तुमची मागणी होती की 2100 रुपये कधीपासून देणार? आम्ही नाही बोललो, तेच बोलले ना 2100 देणार. जर 2100 देणार आहे तर वचननाम्यात बोलले असतील तर तरतूद आहे का मेहरबानी करणार काय? मग शेवटी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीसाठी तुम्ही काढली होती असा त्याचा अर्थ होतो, म्हणून आता तरतूद ठेवलेली आहे. हळूहळू योजना काहीतरी बंद होईल हे मात्र आपण लक्षात ठेवा. शेवटी लाडक्या बहिणीची योजना ही केवळ निवडणुकीसाठी लोकांना दाखवलेलं आमिष होतं.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत. राज्यावरती आधीच आर्थिक बोजा आहे, त्यासोबतच कर्ज देखील काढलं जाणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना देखील केवळ घोषणाबाजी होती, निवडणुकीपुरती ही घोषणाबाजी होती, अशी टीका आमदार सुनील प्रभू यांनी केलेली आहे. कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.